आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। CID कधीही अटक करू शकते त्या 5 पोलिसांना। अकोटच्या गोवर्धन हरमकार खून प्रकरणात मोठी घडामोड। आरआरसीच्या बातमीने कलेक्टर ऍक्शन मोडवर, विकास कामांना 30 जून पूर्वी मार्गी लावण्याचा आदेश। पोलीस भरतीची तयारी झाली पूर्ण, 195 जागांसाठी होते नोकर भरती। खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आले टेन्शन, पाऊस गायब, जिल्ह्यात 97% पेरण्या बाकी। नाना पटोलेंनी पालखीचे घेतले VIP दर्शन, कार्यकर्त्याद्वारे पाय धुण्याच्या वादग्रस्त प्रकरणात अडकले। आता सविस्तर बातम्या। अकोट येथील गोवर्धन हरमकार खून प्रकरणात 5 पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना केव्हाही CID आता अटक करू शकते। या प्रकरणात अकोट येथील न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याची माहिती आहे। जानेवारी महिन्यात झालेल्या गोवर्धन हरमकार खून प्रकरणात CID तपास सुरू आहे। या प्रकरणात 5 पोलिसांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होती। अकोट पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणातील 5 आरोपी पोलिसांचा अटकपूर्व जमानत अर्ज अकोट न्यायालयाने फेटाळला। यामध्ये रवी सदाशिव, मनीष कुलट, विशाल हिवरे, प्रेमानंद पंचांग, सागर मोरे यांचा जमानत अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील अजित देशमुख यांनी दिली। या प्रकरणात CID आता यांना केव्हाही अटक करू शकते अशी माहिती प्राप्त झाली आहे। अकोट येथील गोवर्धन हरमकर कथित पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण जे झालेलं आहे त्यामध्ये 5 पोलिसांनी अटकपूर्व जमानतचा अर्ज विद्यमान अकोट सत्र न्यायालयात दाखल केला होता। तो आज विद्यमान न्यायालयाने नामंजूर केला आहे, फेटाळला आहे। जिल्ह्यात मंजूर नियत व्ययानुसार विविध विकास कामांना 30 जून पूर्वी चालना द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी 30 जून पूर्वी विकास कामांना चालना देण्याचे आदेश दिले। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांनी गतवर्षी वार्षिक योजनेद्वारे विविध विकास कामांना चालना देण्यात आली, ती तात्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे। कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत। विविध विभागांनी प्रत्येक कामांच्या सद्यस्थितीसह अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा। ज्या कामांच्या मान्यता, निविदा आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण नसतील त्या पुढील 2 आठवड्यात पूर्ण करून घ्याव्यात। यावेळी जिल्हाधिकारी गतवर्षीच्या नियोजनानुसार खर्चाचा आढावा घेतला। पुढील वर्षात करावयाच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत। विविध क्षेत्रातील कामांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार कामांचा समावेश करावा असेही निर्देश त्यांनी दिले। विविध विभाग प्रमुख उपस्थित होते। अकोला पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय निंबाडी येथे राबविली जात असून जिल्ह्यात 195 जागांसाठी 19 जून पासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार आहे। यासाठी 21,853 अर्ज आलेले आहेत। यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून वरिष्ठांनी तयारीचा आढावा घेतला। जिल्ह्यात 195 जागांसाठी पोलीस भरती होत आहे। पोलीस भरतीकरिता एकूण 21,853 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले असून त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी उमेदवार 1 असे आहेत। सदर पोलीस भरती अत्यंत पारदर्शक व शिस्तप्रिय पद्धतीने होणार असून त्यासाठी 30 पोलीस अधिकारी व 232 पोलीस अंमलदार पोलीस भरतीच्या मैदानात बंदोबस्ताकरिता नियुक्त करण्यात आले आहेत। तसेच उमेदवारांच्या वतीने कोणीही डमी उमेदवार आढळून आल्यास अथवा इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब उमेदवारांनी केल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक यांच्या वतीने करण्यात येत आहे। आज पोलीस भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली असून वरिष्ठांनी त्याचा आढावा घेत तयारी पूर्ण केली आहे।
अकोट तेल्हारा या ठिकाणची काही ओलिताची शेती सोडली तर जिल्ह्यात कोरडवाहू शेती आहे. शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. त्यात पावसाने सुट्टी घेतल्याने जिल्ह्यातील 97% पेरण्या बाकी आहेत. त्यामुळे खरीप हंगाम कसा जातो याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दडी मारली असून जिल्ह्यातील खरीप हंगामच्या पेरण्या पूर्णतः रखडल्या आहेत. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत साधारण 3% पेरण्या पूर्ण झाल्या असून यामध्ये 4400 हेक्टर सोयाबीन तर 3660 हेक्टर कापूस पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात 4,43,127 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी यावर्षी खरीप हंगामची 8,554 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा काही प्रमाणात दिसून येत होता, परंतु आज 2 कंपन्यांचे डीएपी खत उपलब्ध झाल्याने खताचा तुटवडा दूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 77 ते 80 मिलीमीटर पाऊस पडला असून जिल्ह्यात 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी सुरुवात करावी, जेणेकरून दुबार पेरणी करावी लागणार नाही. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी टाळावी अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना स्पष्ट केले. अकोला जिल्ह्यामध्ये पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र हे 4,43,000 हेक्टर आहे. आजपर्यंत पेरणीची जर आकडेवारी बघितली तर 8,000-8,500 हेक्टर क्षेत्रावर आपली पेरणी झालेली आहे, ती सरासरीच्या 3% आहे. जिल्ह्यामध्ये खताच्या बाबतीमध्ये सर्व प्रमाणामध्ये खते मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. मध्ये डीएपीचा थोडा शॉर्टेज होता, परंतु काल इफको आणि आरशेप कंपनीचा डीएपी आल्यामुळे बियाण्याच्या खताच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही. बियाण्याच्या बाबतीमध्ये सर्व सोयाबीन असेल, कापूस असेल, बियाणे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पावसाचं प्रमाण जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 77 ते 80 mm इतका पाऊस पडलेला आहे. मी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करेन की किमान 100 mm पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. ज्या प्रकारे कांदा उत्पादक प्रांतातील शेतकरी राजकीयदृष्ट्या ठरवून निर्णय घेतात, त्याप्रमाणे अकोला आणि विदर्भातील शेतकरी कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या भावाच्या संदर्भात, आयात निर्यात धोरणाच्या संदर्भात ठरवून निर्णय का घेत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्राच्या अटी शर्तींचा कांदा निर्यातीला मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि लोकसभेत सत्तारूढ महायुतीला झटका दिला. कांदा उत्पादक आक्रमक होत सत्ता पक्षाला त्यांनी धूळ चारली अशी हिंमत अकोल्यातील तूर, कापूस, सोयाबीन उत्पादक दाखवतील का असा प्रश्न विचारला जात आहे. कापूस उत्पादक जातीच्या आधारावर मतदान करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यात कोरडवाहू शेती अशा परिस्थितीत असताना कापूस उत्पादकांना यंदा एमएसपीत अपेक्षित वाढ आणि सोयाबीनला योग्य हमी भाव मिळाला नाही तर विदर्भातील विशेषतः अकोल्यातील शेतकरी हे कांदा उत्पादकांसारखे आक्रमक होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कापूस उत्पादक एक संघ नसल्याने व योग्य नेतृत्वाचा अभाव असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा दबाव गट नाही. त्यामुळे कापसाच्या हमी भावात वाढ होण्याची शक्यता नाही. त्यात विदर्भातील कापूस हा कमी धाग्याचा असतो, त्यामुळे त्याला भाव पण कमी मिळतो. सोयाबीन उत्पादक विखुरलेले आहेत. तूर उत्पादक व्यापाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेत शेतकरी हिताला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी निवडले जातील का असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे. यासाठी नेमके शेतकऱ्यांना काय करावे लागणार याची महत्त्वपूर्ण माहिती या बातमीत आम्ही दाखवित आहोत. 15 जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 1 रुपये विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. गतवर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1,70,00,000 विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल www.pmfby.government.in सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. या विमा योजनेत भात अर्थात धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी अर्थात रागी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यात भाग घेता येईल.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणारे आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी. या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडलमधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास 40% आणि पीक कापणी प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास 60% भारांकन देऊन येणारे उत्पादनानुसार महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा. पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास ₹40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत CSC विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज ₹1 रक्कम CSC चालकांना देणे अभिप्रेत आहे. अर्ज भरण्यासाठी ₹40 देऊ नका. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दिनांक 15 जुलै आहे. नायगाव येथे गॅस सिलेंडर लिकेजमुळे घरात आग लागली. या आगीत छोट्याशा झोपडीतील सर्व सामान जळून खाक झाले. स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. नायगाव येथे घरगुती गॅस लिकेजमुळे आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले. घरातील सामान जळून खाक झाले. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी समयसूचकता दाखवीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आगीने या झोपडीतील सर्व सामान खाक झाल्याची माहिती आहे. शासनाने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिलोडा येथे नागरिकांनी राशनचे काही अन्नधान्य पकडले, पण त्याची ना पुरवठा विभागात नोंद आहे ना तपास यंत्रणांनी त्याची काही दखल घेतली. नेमकी ती गाडी तपास यंत्रणेच्या कार्यालयासमोर उभी राहिली, पण कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. राशनचा मोठा माल रात्रीतून नेला जात होता. याविषयीची एक तक्रार करण्यात आली. तपास यंत्रणेने गाडी ताब्यात घेतली. नंतर ती गाडी सकाळपर्यंत गायब झाली, पण त्याचे रेकॉर्डिंग समोरच्यांनी करून ठेवले. त्यामुळे राशनच्या साठ्याची हेराफेरी कोणी केली असा प्रश्न आहे. याविषयी पुरवठा विभाग मात्र अनभिज्ञ असून राशनच्या गाडीचे नेमके झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहितीचा विचार केल्यास नेमके राशनचा साठा गेला कुठे हा प्रश्न उपस्थित होतो. 7-7:30 बजे की बात है. हमारे यहाँ पे कंट्रोल है एक दुकान क्रमांक 82. दुकान क्रमांक 82 में बाड़ू सिरसागर के नाम की दुकान है. वो चौरसिया नाम का व्यक्ति दुकान चलाता. पूरे गांव के लोग जमा हुए. उन्होंने वो गाड़ी पकड़ी. मैं भी वहाँ गया तो पता चला कि भाई इसमें घी और चावल चोर कर ब्लैक मार्केट में ले जाने के लिए ये लोग भर रहे. तो मैं थोड़ा मालूम आई थी के आधार पे मैंने माननीय 112 SP साहब को फोन लगाया. उन्होंने पुलिस कर्मचारी को भेजे. थानेदार साहब के काबिल अधिकारी वहाँ आए. आने के बाद में, लेकिन वो आने से पहले 1 पौन घंटा का समय लग गया. उसके पहले वो गाड़ी उन्होंने भरी हुई गाड़ी खाली करे. हम सब जनता है, पुलिस स्टेशन में भी आए हुए है, पुलिस से दाद मांग रहे हैं. वो चौरसिया करके व्यक्ति है. गाड़ी में से माल खाली करे, इसका क्या सबूत है अपना? उनके जो खुद के CCTV कैमरे जो है, उनके जो CCTV कैमरे है कंट्रोल के आगे लगे हुए, तो उसमें से एक सबूत मिलेगा. जो पुलिस कर रही है, मैंने उसी तकरार दी हुई है. और जो दुकान जो अथॉराइट है, कंट्रोल जो है, वो कंट्रोल जहाँ है वो वहाँ का है ही नहीं है. कंट्रोल गाँव ठान की जगह में दिया हुआ है, विष्णु बापूनाथ सिरसागर के नाम का. लेकिन ये जो कर रहे हैं, मैं जिलाधिकारी साहब से या पुलिस वालों से यही विनती करता हूँ कि उस दुकान क्रमांक 82 की चौकसी करने में आने हो ना,
कितने कार्ड और का के और कौन है और का चल रही है और किसकी दुकान है और कौन किसको भाड़े से चला रहा और कौन मालक है कंट्रोल का, वो भी देखने में आना। उसके बाद में जो ऑथराइज हुआ परमिशन दी हुई है गवर्नमेंट ने, वो जगह पे ही वो चल रहा है क्या, वो भी देखने में आना। इस कारण से रात के 2 बज रहे मैं पुलिस में मदद मांगने के लिए आया हूँ। मैं एक आम नागरिक को बकऱ्या चराता हूँ। ठीक है। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखला आणि माखलेले पाय काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने धुतल्याची घटना अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडली आहे। या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून त्याचे तीव्र पडसाद उमटणे सुरू झाले आहे। नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते। तिथे त्यांची लाडू तुला होती। यावेळी संतश्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती। त्यामुळे पटोले यांना संतश्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही। पण पालखी थांबलेल्या जागी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता। नाना पटोले यांनी या चिखलातून वाट काढत पालखीचे दर्शन घेतले। त्यामुळे त्यांचे पाय चिखलाने भरले। हे पाय धुण्यासाठी त्यांनी पाणी मागितले। त्यानंतर त्यांनी पाय धुण्याचा प्रयत्न केला असता एका कार्यकर्त्यानेच पुढाकार घेत स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले। विजय गुरव असे या कार्यकर्त्याचे नाव आहे। तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे। नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांच्या हातून स्वतःचे पाय धुवून घेतल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे। त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद राज्यात सुरू आहे। असे नाही काढायचे, पाय धुताना नाही काढायचे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। CID कधीही अटक करू शकते त्या 5 पोलिसांना। अकोटच्या गोवर्धन हरमकार खून प्रकरणात मोठी घडामोड। RRCच्या बातमीने कलेक्टर ऍक्शन मोडवर, विकास कामांना 30 जून पूर्वी मार्गी लावण्याचा आदेश। पोलीस भरतीची तयारी झाली पूर्ण, 195 जागांसाठी होते नोकर भरती। खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आले टेन्शन, पाऊस गायब, जिल्ह्यात 97% पेरण्या बाकी। नाना पटोलेंनी पालखीचे घेतले VIP दर्शन, कार्यकर्त्याद्वारे पाय धुण्याच्या वादग्रस्त प्रकरणात अडकले। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राइब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।